नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। अवैध वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी दोषी आढळल्यास महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला सवाल। राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लवकरच सर्वसमावेशक नवीन वाळू धोरण आणले जात आहे। विधिमंडळामध्ये होणाऱ्या चर्चेत सदस्यांनी अनेक गोष्टी निदर्शनास आणून दिल्या। आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेला सवाल रास्त आहे। या प्रकरणी दोषी असलेल्या महसूल अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तिसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी वाळू उपसा संदर्भात विधान परिषदेमध्ये चर्चा सुरू होती। दुपारी 12:30 वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक तसेच वाळू डेपो याविषयी प्रश्न उपस्थित केला। त्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले, कोणाचा तरी आशीर्वाद असेल तरच वाळू सम्राट तयार होतात। आपल्याकडे तलाठी सर्कल कार्यरत असतात। वाळू डेपो एका दिवसात किंवा रात्रीत उभे राहत नाहीत, ते बेकायदेशीर असतात। तलाठी सर्कल यांच्या जबाबदाऱ्या ठरवा। पोलीस आणि महसूल विभाग संयुक्त कारवाई करेल असे सांगण्यात येत असून सुद्धा हे प्रकार चालू आहेत। ज्या ठिकाणी वाळू उपसा होत आहे अशी तक्रार आली, त्याची खातरजमा केल्यानंतर पहिला तो तलाठी आणि सर्कल जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, तरच याला कुठेतरी बंधन पडेल। जर त्यात कोणता वरिष्ठ अधिकारी जबाबदार असेल तर त्याला त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली। माझं म्हणणं आहे की आपल्याकडे तलाठी सर्कल हे डेपो काय एका रात्रीत उभे राहत नाही, बेकायदेशीर असतात। यांच्यावर जबाबदाऱ्या फिक्स केल्या। मध्ये तुम्ही पॉलिसी ठरवली की पोलीस डिपार्टमेंट आणि महसूल डिपार्टमेंट संयुक्त कारवाई करेल, तरी सुद्धा हे प्रकार चालू आहे। तलाठी सर्कल प्रांत तहसीलदारावर हल्ले पण होत आहे। माझं म्हणणं आहे त्या ठिकाणी अशी वाळू उपसा होईल, त्याची तक्रार आली, त्याची खातरजमा केल्यानंतर पहिला तो तलाठी आणि सर्कल जबाबदार धरून त्याच्यावर तत्काळ कारवाई केली पाहिजे, तर याला बंधन पडेल। आणि त्याच्यामध्ये जर कोण वरिष्ठ अधिकारी जबाबदार असेल तिथल्या तिथे कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेणार आहेत का? आधीच सांगितलं की यामध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, त्या ठिकाणी आमचा महसुली जो रेव्हन्यू इन्स्पेक्टर आहे, तलाठी आहे, यांची संमती असल्याशिवाय कधी हे चालू शकत नाही। माझा दावा नाही की सारच त्या ठिकाणी असे चुकीचे अधिकारी आहेत, पण ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी मात्र सर्वांना माहिती आहे। म्हणूनच या ठिकाणी आता आम्ही विचार करतोय, माननीय मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून जसे यामध्ये जसं माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी मांडलं की यामध्ये पोलीस यंत्रणेला इन्व्हॉल्व केलं पाहिजे। पोलीस यंत्रणा अजून इन्व्हॉल्व नाही आहे, त्यांना पूर्ण अधिकार दिले गेले नाही आहे। वाळू धोरणामध्ये यापूर्वी फक्त पोलीस संरक्षण करतील महसूल अधिकाऱ्याचं, पण वाळू माफियावर डायरेक्ट कारवाई पोलीस करू शकतील का? अजूनही वाळू पॉलिसीमध्ये नाही। म्हणून यावेळी आम्ही विचार करतोय की जे वाळूचं धोरण आम्ही आणतोय पुढच्या 7-8 दिवसात, या धोरणामध्ये जेवढे अधिकार महसूल अधिकाऱ्याला आहेत तेवढेच अधिकार पोलीस अधिकाऱ्याला असले पाहिजे, याचाही विचार आम्ही करतो आहे। आणि आमचे जे जे अधिकारी इन्व्हॉल्व असतील त्यावर त्यांच्या विभागीय चौकशा करून त्यांच्या वेतनवाढी थांबवणे असतील, शेवटी निलंबन असेल, ज्या ज्या कारवाई करायच्या असेल, सरकार वाळूच्या तस्करीबद्दल गंभीर आहे। आणि आपण बघितलं असाल मागच्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण राज्याचा जर आढावा घेतला तर प्रचंड कारवाया, मोठ्या कारवाया आपण केल्या आहे। पुढच्या काळामध्ये वाळू धोरणामध्ये आपल्याला या ठिकाणी बऱ्यापैकी सुधारणा झाली दिसेल। कारण प्रश्न आपला, आपण जे इन्व्हॉल्वमेंट आहे आमच्या अधिकाऱ्याचं त्यावर निश्चित कारवाई होईल। दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांना बदलीचा दिलासा। ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय। राज्यभरातील दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या पात्र मानून त्यांना बदली प्रक्रियेचा लाभ मिळवून द्यावा, तसेच मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीच्या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी शिक्षकांच्या संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती। त्यावर सर्व शिक्षकांना बदली प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे। त्यामुळे या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे। राज्यातील शिक्षकांनी सोमवारी सकाळी 10:30 वाजता याबाबत माहिती दिली। याविषयी आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा
केला होता. सन 2019 मध्ये काही शिक्षकांना शाळांमध्ये रुजू होत असताना दुर्गम क्षेत्रात नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2022 मध्ये यातील बऱ्याच शाळा सुगम क्षेत्रात असल्याचे घोषित करण्यात आले. तरीही संबंधित सर्व शिक्षकांनी दुर्गम क्षेत्रात अध्यापनाचे काम केलेले असल्याने 2025 मधील बदली प्रक्रियेत या सर्व शिक्षकांना समाविष्ट करून घेणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न झाल्याने या शिक्षकांच्या बदल्या पुढील 10 वर्षे रखडणार होत्या. शिक्षकांनी याबाबत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनाही निवेदन दिले होते. डावखरे यांनी हा प्रश्न ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गोरे यांच्याकडे मांडत त्यांचे गांभीर्य पटवून दिले. याविषयी नुकतीच मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व शिक्षकांना बदली प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात येईल. तसेच मुख्याध्यापकांना पात्रतेनुसार पदोन्नती देण्यात येईल असे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. पुनर्वसित बिहुडी ग्रामस्थांचा संघर्ष फळाला. हक्काच्या पाण्यासाठीच्या रास्ता रोको आंदोलन लढ्याला अखेर यश. पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे या घोषणेने सोमवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास बिहुडी गावामध्ये आंदोलनाला शांततेत सुरुवात झाली. गावाच्या हक्काच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी उभा केलेला लढा अखेर यशस्वी झाला. धोम पाटबंधारे विभागाने लेखी स्वरूपात पाणीपुरवठ्याची हमी दिली. तसेच गावकऱ्यांच्या मागणीनुसार कालव्यामधून एक वेगळा फाटा काढण्याचा प्रस्तावही विचाराधीन घेतला गेला. त्या संदर्भात त्या जागेची स्थळ पाहणी ग्रामस्थांसोबत अधिकाऱ्यांनी केली. गेल्या 3-4 वर्षांपासून बिहुडी गाव पाणी टंचाईशी झुंज देत होता. उन्हाळा आला की पाण्यासाठी हतबल होण्याची वेळ धोम धरणासाठी त्याग करणाऱ्या बिहुडी ग्रामस्थांवर आली होती. मात्र या परिस्थितीला आव्हान देत ग्रामस्थांनी संघटितपणे रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि प्रशासनाला त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास भाग पाडले. धोम पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंता श्रीमती मोहिते, अधिकारी पिसाळ यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारत लेखी हमी दिली. महामार्गाच्या कामामुळे मुजवलेली विहीर पुन्हा खुली करण्याची मागणी केली. ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी कामा महेंद्र आणि सतीश नायडू यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांसमवेत चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर विहीर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनप्रसंगी सरपंच सौ अर्चना संतोष शेलार, वसंत शेलार, संजय आनंदराव शेलार, संतोष शेलार, चंद्रकांत शेलार, बबन शेलार, सहदेव शेलार, आनंदा शेलार, लक्ष्मण शेलार, उत्तम शेलार, रोहिदास शेलार, नामदेव ना शेलार, सुखदेव शेलार, विजय शेलार व अंकुश शेलार यांच्यासह युवक आणि ग्रामस्थांनी या आंदोलनात भाग घेतला. मोबाईल चेक आम्ही दिला आणि एफडी म्हणून दिला. आता शेतकरी आता हे देत नाही, कर भरत नाही का, तर ते नुकसानीत येत, त्यांना उत्पन्न त्यांचं मिळत नाही तरी सुद्धा दिला का, तर शासनाचा कारण तुमच्या तर आम्हाला अनुदान मिळते ना, त्याच्या आगे आम्हाला अनुदान ऐकते मिळतं ते का आम्ही सोडणार ना, म्हणून आम्ही त्या पद्धतीने वागणूक करतो, पण आम्हाला सरकारला मिळत नाही. जरंगस्त नात्यानं हे आमच्या लोकांचा उद्रेक आहे, म्हणून हा आंदोलन करण्याचा पवित्रा, बाकी काही नाही. जर आमच्या ग्रामस्थांना मान्य होतील त्या अटी मान्य केल्या तर आम्ही या ठिकाणी थांबतो. आम्ही मग तुम्ही मला ते वाचून हे बघा, ते सरपंच बिवडी ग्रामस्थ बिवडी यांच्याकरता जे आपण रास्ता रोको संदर्भात आंदोलन केलं होतं त्यांच्याकडनं हे आलेलं आहे. मुद्दा क्रमांक 1, पिण्याच्या पाण्याची टंचाई. धोम धरणातील पाणी प्राधान्य शेतीसाठी देण्यात येत असून त्यामुळे पाण्यासाठी पिण्या देण्याचा विषय संबंधित विभागाचा नाही, परंतु ग्रामपंचायतीने ग्रामीण पाणी यांच्यामार्फत कालव्यातून पाणी पिण्याची मागणी केली. सक्षम स्तरावर हे करतो आम्ही दरवेळेस करत असतो. आम्ही तुम्हाला मिळालं त्याच्यावर निवड करू. शेतीसाठी पाणी पुरवठ्याचा अभाव. दुसरा क्रमांक 2 जो आपण एक महत्वाचा आहे, धरणातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार आवर्तनाचे नियोजन करण्यात येत असून हंगामनिहाय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानुसार आवर्तनाचे नियोजन करण्यात येते व त्यानुसार कालव्यात पाणी सोडण्यात येते. त्यानंतर जर्डेश्वर पोट कालव्याचा सक्षम स्तरावरून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची परवानगी मिळाल्यानंतर आपल्या शेतीसाठी तेल टू हेड याप्रमाणे प्राधान्याने पाणी देण्याची हमी देण्यात येत आहे. जलजीवन मिशन हा मुद्दा जो आहे तुमचा, तुम्ही म्हणताय की कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनुसार आवर्तनाचे नियोजन करण्यात येते. कालवा सल्लागार समिती कोण आहे आम्हाला काय माहिती नाही, मंत्री आमदार वगैरे असे आमदार ठीक आहे, त्या पहिले एक दुसऱ्याबरोबर पाहायचे. बीचच्या रोटेशनला 5 रोटेशन वाजतात.
कोरेगाव नगरपंचायत राबविणार स्वच्छता अभियान. मुख्याधिकारी विनोद जळक. नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन. कोरेगाव नगरपंचायतीमार्फत शहरामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली. या अभियानांतर्गत प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून शहरातील सर्व रस्ते, नाले, गटारे साफ केले जाणार आहेत. नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे व सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू केले जाणार आहे. हे स्वच्छता अभियान राबवत असताना आणि प्रत्येक प्रभागात साफसफाई करत असताना ज्या नागरिकांच्या, व्यावसायिकांच्या आणि ठेकेदारांच्या इमारतीच्या बांधकामाचे साहित्य, वीट, वाळू, सिमेंट आदी सार्वजनिक रस्त्यावर टाकले असल्याचे निदर्शनास आल्यास नगरपंचायतीच्या माध्यमातून ते उचलले जाणार आहे. या संदर्भात संबंधित नागरिक, व्यावसायिक व ठेकेदार यांना सदरचे बांधकाम साहित्य उचलण्यासाठी पूर्वसूचना देणारी नोटीस बजावली जाणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर सुद्धा सदरचे बांधकाम साहित्य जर उचलले गेले नाही तर नगरपंचायतीमार्फत संबंधितावर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. या अभियानासोबतच शहरामध्ये प्लास्टिक बंदी मोहीम व ओला व सुका कचरा वर्गीकरण मोहीम राबवण्यात येणार असून त्यास व्यापक प्रमाणामध्ये जनजागृती केली जाणार आहे. कोरेगाव शहरामध्ये ज्या ठिकाणी घंटागाडी येत असताना सुद्धा जे नागरिक खुल्या जागेमध्ये कचरा टाकत असतील अशा नागरिकांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करणार आहे, असा इशारा जळके यांनी दिला आहे. या व्यापक स्वच्छता मोहिमेमध्ये कोरेगाव शहरातील प्रत्येक प्रभाग पूर्णपणे स्वच्छ कसा होईल याची काळजी नगरपंचायतीमार्फत घेतली जाणार आहे. त्यासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ, वाहने, नाला साफसफाईसाठी लागणारी JCB अशी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातील वेगवेगळ्या सेवाभावी संस्था, NGO, गणेश मंडळे व नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.